नमस्कार, शुभ सकाळ. आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 तारखेच्या म्हणजे स्वतंत्रता दिवसाच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आपल्याला माहीत आहे आज आपला देश आझाद झालेला होता आणि खूप काही अन्याय, खूप काही अत्याचार आणि खूप काही बलिदान आणि खूप काही आमच्या भारतीयांनी साहस दाखवलेलं होतं आणि तेव्हा आपण कुठं आज आझाद देशाचे नागरिक म्हणून आज वावरत आहोत. त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत शाळेत आणि शाळेत आलेल्या फोटो सेशन होत आहे. कारण फोटो सेशन आता लवकर होण्याचं कारण म्हणजे सर्व टीचर्स रेडी होऊन आलेले असतात आणि त्यांना वाटतं की एकदा फोटो घ्यावं आणि तेही कारण दुसरं म्हणजे आमच्या शाळेत झेंडावंदन थोडा उशिरानंच सुरू होतो. कारण गेस्ट आलेले असतात ते बाजूच्या शाळेमध्ये म्हणजे सेंट्रल स्कूलमध्ये गेलेले असतात. तिथून आल्यानंतर मग आमचा झेंडावंदन होतो म्हणून आम्हाला वेळ असतो खूप काही तयारी करायला. खूप काही तयारी झालेली आहे. स्टेज खूप सजवलं गेलेलं आहे. सगळी काही पूर्ण तयारी जिकडे तिकडे ज्याला ज्याला जे जे दिलेली आहे रिस्पॉन्सिबिलिटी ते आपल्या आपल्या परीनं सर्व करत आहेत. त्यामुळे काही टेन्शन नाही. वेळ आहे आपल्याकडे आणि मुलं पण आलेली आहेत सर्व. आणि आजचा दिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्रता दिवस ह्या खूप मोठ्या अभिमानानं आपण साजरा रांगोळी पण घातली जात आहे आणि सकाळी पण घातली आणि काल पण घालून गेलेलंच होतो सर्वांनी. तर सर्व तयारी झालेली आहे तशी. आता फक्त गेस्ट यायची वाट पाहत आहोत. सर्व मुलं पण आलेली आहेत, आपल्या आपल्या जागेवर बसलेली आहेत. इथं मुली बोर्ड सजवत आहेत, काही थॉट वगैरे आजच्या दिवसाचे खास खास असे लिहित आहेत. पहा इकडे मुलं बसलेले आहेत. आमची शाळा म्हणजे पूर्ण नर्सरीपासून 12वीपर्यंत आहे. त्यामुळे सर्वच वयाज गटाचे मुलं इथं बसलेले असतात आणि सर्व मिक्स आहेत. सगळ्याच वर्गाची बसलेली आहेत. त्यांना बसण्याची चांगली व्यवस्था केली गेलेली आहे. आता फक्त गेस्ट यायचा आम्ही वाट पाहत आहोत. हे नर्सरीचे आहेत मुलं आणि त्यांचे टीचर्स त्यांना घेऊन इथं खूप चांगल्या प्रकारे त्यांना तयार करून इथं बसवलेले आहेत क्लासमध्ये. कारण त्यांना सांभाळणं फार महत्त्वाचं असतं त्या मुलांना. कारण इकडे तिकडे ते जर गेले तर परत आणि समस्या होत असते. तर ते पण कार्यक्रमामध्ये आहेत. तर आता असं सर्व काही तयारी झालेली आहे. सर्व काही आपले आपले काम नेमके आणि नेटाने करण्याचा प्रयत्न करत आहेत टीचर्स. तर चला कार्यक्रम सुरू होत आहे. अब मैं प्रिंस किसी गुड्डा आप सबके सामने एक कविता प्रस्तुत करने आया हूँ जिसका शीर्षक है जब भारत आजाद हुआ था। जब भारत आजाद हुआ था, आजादी का राज हुआ था, वीरों ने कुर्बानी दी थी, तब भारत आजाद हुआ। अब दूसरी माँ का रखवाला है। जब जब गोलियां वीरों की छाती को छलनी करती है, अश्कों की जगह लहू से सारे हिंद की आंखें भरती है। मैंने सोच लिया माँ, मुझे फौजी बनना है। क्या तू क्या कह रहा है बेटा? तू जानता है ना तेरे बाबूजी हमें इस देश के लिए पहले ही छोड़ के जा चुके हैं, अब तू नहीं। जैसे तू मेरी माँ है, ये धरती भी मेरी माँ है। आज दुश्मनों ने इसके आंचल को खून से रंग जाए। अब जवाब तेरी बारी हमारी है, आशीर्वाद देना। Congratulations Vikram, you have been selected for the Indian Army. देश के लिए जंग देने का जज्बा और हिम्मत बहुत कम लोगों के पास होती है and you are one of them my son. We all are proud of you. विक्रम सिंह, हम सब तो यहाँ किसी न किसी मकसद से आए हैं, पर अगर हमें कुछ होता है तो हमारे परिवार वालों को देखने के लिए कोई न कोई है। पर तेरी तो माँ भी घर पर, क्या तूने कभी सोचा है अगर तुझे यहाँ कुछ होता है तो तेरी माँ का क्या होगा? फिर तो यहाँ फौज में क्यों आया है?
तरह के सबसे ऊंचे पॉइंट पे मैं अपने तिरंगे को लहराते हुए देखना चाहता हूँ। हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा। हिंदुस्तान जंग का ऐलान हो चुका है। दुश्मन देश से गोलीबारी करनी शुरू हो सकती है। सारी बटालियन अपनी पोजीशन पर तैयार है। आई रिपीट, सारी बटालियन अपनी पोजीशन पर तैयार है। जवानों, दुश्मन के देश में कभी भी हमला हो सकता है। सारे बटालियन तैयार? हमला करो। भारत माता की वंदे वंदे। लगता है दुश्मन देश अपने हावी होता जा रहा है। सब पीछे हटो। विक्रम सिंह, अपनी पोजीशन पे वापस आओ। नो सर, विक्रम सिंह, कम बैक टू योर पोजीशन। मेरे पिताजी इस देश के लिए सेट हो गए सर। मैं कैसे पीछे आ रहा हूँ? विक्रम, मेरे बच्चे, विक्रम, विक्रम। आज मेरा नहीं, इस देश का बेटा शहीद हुआ है। मुझे गर्व है उस बेटे की माँ होने का जो इस देश के लिए कुर्बान हो गया। हे भारत, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, वड़क्कम, राम राम। जैसा कि आप सभी जानते हैं, हमारा देश भारत विविधता में एकता का प्रतीक है। यहाँ विभिन्न प्रकार की संस्कृतियाँ विराजमान है। इसी विविधता को एकता के सूत्र में बांधने की एक झलक लेकर आ रहे हैं हमारे साथ। जोरदार तालियों से इनका स्वागत करें। अशा प्रकारे खूप काही कार्यक्रम ठेवले गेले होते, पण ते मी आणू शकले नाही. ते तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलेच आहे. तर इथं कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांना स्वीट डिस्ट्रीब्यूट केलं गेलं
आणि त्यानंतर परत आमचे फोटो सेशन सुरू झाले आणि फोटो सेशन पूर्ण झाल्यानंतर परत लायब्ररीमध्ये आमच्या चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती आणि सर्वजण चहा पाणी घेतले. आणखीन बरेच डान्स वगैरे होते, पण ते मी घातलेलं नाही कारण त्या गाण्याला कॉपीराईट लागतं म्हणून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जावा. तर असाच तुमचा प्रोत्साहन राहू द्या. भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.